आणि निम्म्यापेक्षा जास्त जागा म्हणजे इतर सर्व पक्ष, काँग्रेस असेल, राष्ट्रवादी काँग्रेस असेल, शिवसेना असेल, मनसे असेल, अशा सर्व पक्षांच्या एकत्रित जेवढ्या जागा आहेत त्याहीपेक्षा जास्त जागा एकट्या भारतीय जनता पक्षाच्या या ठिकाणी निवडून आल्या. आणि आपण जर हे मतदान बघितलं तर जवळपास 198 मतदारसंघांमध्ये महाराष्ट्राच्या या निवडणुका झाल्या. त्याच्यामध्ये भाजपला 1,20,11,597 एवढं मतदान मिळालेलं आहे. 1,20,00,000. आणि आपण विधानसभेचा विचार केला तर त्याहीपेक्षा जास्त मतदान हे आता भाजपला या जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगरपालिका, महानगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये या ठिकाणी मिळालेला आहे. त्यामुळे एक प्रकारे प्रचंड मोठा विश्वास जनतेनं भारतीय जनता पक्षावर दाखवला आणि भारतीय जनता पक्षाला जो 4थ्या क्रमांकावरचा पक्ष होता तो 1ल्या क्रमांकाचा पक्ष हा त्या ठिकाणी केला. सातत्याने आमचा ग्राफ हा वाढतच गेला आहे. लोकसभा, विधानसभा आणि आता स्थानिक स्वराज्य संस्था एक प्रकारे या देशामध्ये माननीय मोदी साहेबांनी जे एक पारदर्शितेचं वातावरण सुरू केलेलं आहे, एक जो विकासाचा एक त्यांनी अजेंडा तयार केलेला आहे, त्याला लोकांनी महाराष्ट्रामध्ये देखील आमच्यावर विश्वास ठेवून पूर्ण समर्थन दिलेलं आहे. मुंबईमध्ये आम्ही पारदर्शितेचा अजेंडा घेऊन या ठिकाणी निवडणुका लढवल्या आणि प्रचंड मोठं यश हे जनतेने आम्हाला दिलं. 31 जागा भारतीय जनता पक्षाच्या होत्या, त्यावरनं थेट 82वर आम्ही गेलो. प्रचंड मोठं समर्थन हे मुंबईच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा एखाद्या पक्षाला या ठिकाणी मिळालं. त्यामुळे जो अजेंडा भारतीय जनता पक्षाने मुंबईच्या निवडणुकीमध्ये मांडला होता तो अजेंडा मुंबईच्या जनतेनं स्वीकारला, पारदर्शितेला मुंबईच्या जनतेनं कौल दिला. पण मुंबईमध्ये 114 जागा ज्या बहुमताच्या आहेत या कोणत्याच पक्षाला मिळालेल्या नाही. मोठा पक्ष म्हणून 84 जागा शिवसेनेला मिळाल्या, त्याच्या खालोखाल 82 जागा या भारतीय जनता पक्षाला मिळाल्या. आणि त्यामुळे जवळजवळ मॅन्डेट जे आहे हे दोन्ही पक्षांना सारखं हे त्या ठिकाणी मिळालं, पण 2 जागा या शिवसेनेला जास्त मिळाल्या आहेत. आणि म्हणून गेल्या 2-3 दिवसांमध्ये कोर कमिटीने या सगळ्या परिस्थितीवर विचार केला. मुंबईमध्ये महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये महापौर पदावर आपण दावा करावा की नाही, महापौराची निवडणूक लढवावी की नाही, या संदर्भात आमच्याकडे चर्चा झाली. या चर्चेच्या दरम्यान साधारणपणे एक विषय सातत्याने समोर आला की आत्ताच्या परिस्थितीमध्ये कोणत्याही पक्षाला बहुमत नसताना या ठिकाणी जर निवडणूक लढायची असेल आणि ती जिंकायची असेल तर त्याकरता कोणत्या ना कोणत्या पक्षाची किंवा पक्षांची मदत घ्यावी लागेल. तशा प्रकारचे काही संकेत देखील आम्हाला प्राप्त होत होते की अशा प्रकारची मदत ही आम्हाला मिळू शकते, असे संकेत देखील होते. कोर कमिटीने या सगळ्या गोष्टींवर विचार केल्यानंतर एक गोष्टीचा निर्णय कोर कमिटीने केला की मुंबईच्या जनतेचा जो कौल आहे हा पारदर्शितेला कौल आहे आणि त्यामुळे या पारदर्शितेचा अनादर आपल्याला करता येणार नाही. आणि म्हणून फार जोडतोड करून या ठिकाणी महापौर पद मिळवता येईल, पण ते महापौर पद मिळवत असताना पारदर्शितेवर कॉम्प्रोमाइज केलं तर ज्या जनतेनं आपल्याला कौल दिला त्या जनतेसोबत आपण त्यांच्या कौलाचा अनादर केला असा त्याचा अर्थ होईल. आणि म्हणून आम्ही या ठिकाणी निर्णय केलेला आहे, महापौराची निवडणूक भारतीय जनता पक्ष लढणार नाही, उपमहापौराची निवडणूक भारतीय जनता पक्ष लढणार नाही. आपल्याला माहिती आहे की स्थायी समितीमध्ये
ज्या जागा आहेत त्या जागा पर्सेंटेज अनुसार प्रत्येक पक्षाचे किती नगरसेवक आहेत त्याच्या आधारावर जागांच्या प्रमाणात त्या जागा मिळतात. त्या प्रमाणामध्ये भाजपलाही 10 जागा मिळतील आणि शिवसेनेलाही 10 जागा मिळतील. समसमान जागा मिळाल्या तरीही स्थायी समिती अध्यक्षाची निवडणूकही भारतीय जनता पार्टी लढणार नाही. सुधार समितीतही भाजपला आणि सेनेला सारख्या जागा मिळतील. दोघांचे तेवढेच लोक नॉमिनेट होतील. त्याच्याही अध्यक्षपदाची निवडणूक भारतीय जनता पक्ष लढणार नाही. शिक्षण समितीतही सारख्या जागा आमच्या नॉमिनेट होतील तरीही त्याच्याही अध्यक्षपदाची निवडणूक भारतीय जनता पक्ष लढणार नाही. BST मध्ये देखील भारतीय जनता पक्ष त्या ठिकाणी निवडणूक लढणार नाही. अजून माझं निवेदन राहिलंय मला. भारतीय जनता पक्षाने हा निर्णय केला आहे की भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक हे पारदर्शितेचे पहारेकरी म्हणून मुंबईच्या महानगरपालिकेमध्ये काम करतील. पण याचा अर्थ असा नाही की आम्ही विरोधी पक्षनेता घेऊ. आम्ही विरोधी पक्षनेता घेणार नाही. आम्ही विरोधी पक्ष म्हणून काम करणार नाही. मुंबईच्या हिताच्या सगळ्या मुद्द्यांवर आम्ही सत्तारूढ पक्षाला शिवसेनेला समर्थन देऊ. जे मुंबईच्या हिताचे विषय असतील त्याच्यावर त्यांच्या बाजूनेच मतदान करू. पण त्याच वेळी पारदर्शितेचे पहारेकरी म्हणून महानगरपालिकेत पारदर्शिता असली पाहिजे. तिथला भ्रष्टाचार संपला पाहिजे. याकरता त्यावेळी जी परखड भूमिका घ्यायची आवश्यकता असेल ती भूमिका भारतीय जनता पक्ष हा निश्चितपणे या ठिकाणी घेईल. एकीकडे हे करत असताना आम्ही निवडणुकीच्या काळातही त्या ठिकाणी सांगितलं होतं की महानगरपालिकेच्या कारभारामध्ये अधिक पारदर्शिता आली पाहिजे. आणि मुंबईच्या संदर्भात जे काही घडलं तर मी सांगितलंच. पण केवळ मुंबईपुरतं मर्यादित नाही तर महाराष्ट्रातल्या सगळ्याच महानगरपालिकेच्या कारभारामध्ये पारदर्शिता यावी या दृष्टीनं आम्ही निर्णय केला आहे की एक समिती राज्य सरकार तयार करेल. जी समिती महानगरपालिकेचे कायदे, नियम, कार्यपद्धती याचा अभ्यास करेल. महानगरपालिकेमध्ये कशा प्रकारे पारदर्शिता आणता येईल या संदर्भातल्या शिफारसी ही समिती राज्य सरकारला करेल. श्री रमानाथ झा, श्री गौतम चॅटर्जी आणि श्री शरद काळे हे अत्यंत वरिष्ठ सनदी अधिकारी या समितीमध्ये असतील. आणि ही समिती पुढच्या 3 महिन्यामध्ये या सगळ्या बाबींचा अभ्यास करून महानगरपालिकेच्या कारभारामध्ये पारदर्शिता आणण्याकरता ज्या शिफारसी करेल त्या शिफारसींना राज्य सरकार योग्य प्रकारे त्या ठिकाणी लागू करेल. एक दुसरा विषय या महानगरपालिका निवडणुकीच्या निमित्ताने आम्ही सांगितला होता की मुंबई हे मोठं शहर आहे. त्यामुळे इथल्या कारभारात पारदर्शिता आणण्याकरता एक उपलोकायुक्त असला पाहिजे. आज उपलोकायुक्त आहेत त्यांच्याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं ज्युरिस्डिक्शन आहे. लोकायुक्तांकडे आहे. लोकायुक्तांना अधिकार आहे. ते उपलोकायुक्ताचं ज्युरिस्डिक्शन ठरवतात आणि राज्य सरकारला अधिकार आहे की एकापेक्षा अधिक उपलोकायुक्त राज्य सरकार नेमू शकतं. त्यानुसार एक उपलोकायुक्त आम्ही नेमणार आहोत आणि माननीय लोकायुक्तांनाही विनंती करणार आहोत की त्यांना मुंबईचं ज्युरिस्डिक्शन द्यावं आणि त्या माध्यमातून पारदर्शितेकरता अधिक चांगली संस्थात्मक व्यवस्था ही उभी करायचा निर्णय हा या ठिकाणी आम्ही घेतलेला आहे. मला असं वाटतं की भारतीय जनता पक्षाला ज्या लोकांनी मतदान केलं, ज्यांनी आमच्यावर एवढा विश्वास दाखवला, त्या सगळ्यांना आमचा हा निर्णय अत्यंत मनपूर्वक आवडेल आणि म्हणून त्यांचा कौल जो आहे त्याचा सन्मान ठेवत भारतीय जनता पक्षाने हा निर्णय घेतला आहे. मी अतिशय स्पष्टपणे सांगितलं, आम्ही लढवणार नाही याचा अर्थ अतिशय क्लिअर आहे आणि आमच्या मतांची आवश्यकता असेल तर आम्ही मतं देखील देऊ.
मतं द्यायला आम्हाला कुठलीही अडचण नाही। हिंदी में जो आप किया है वो सारे आज भारतीय जनता पार्टी के कोर कमेटी की मीटिंग हुई। पूरे महाराष्ट्र में महाराष्ट्र की जनता ने भारतीय जनता पार्टी को बहुत बड़ा समर्थन दिया। नगर पालिका के चुनाव में सबसे ज्यादा पार्षद और सबसे ज्यादा नगराध्यक्ष ये भारतीय जनता पार्टी के चुनकर आए। जिला पंचायत के चुनाव में सबसे ज्यादा जिला पंचायत के सदस्य भारतीय जनता पार्टी के चुनकर आए। पंचायत समिति के चुनाव में सबसे ज्यादा सदस्य भारतीय जनता पार्टी के चुनकर आए और नगर निगम महानगर पालिका के चुनाव में भी सबसे ज्यादा सदस्य भारतीय जनता पार्टी के चुनकर आए। बाकी सारी पार्टियों को मिलाकर कांग्रेस, एनसीपी, शिवसेना, एमएनएस और बाकी सारी पार्टियों के मिलाकर जितने हैं उससे ज्यादा अकेले भारतीय जनता पार्टी के पार्षद लोगों ने चुनकर दिए। एक बहुत बड़ा विश्वास भारतीय जनता पार्टी के ऊपर महाराष्ट्र की जनता ने दिखाया। जिस प्रकार से देश में माननीय प्रधानमंत्री मोदी जी ने पारदर्शी प्रामाणिकता की राजनीति को कायम किया है, उसको एक प्रकार से दिशा दी है, महाराष्ट्र में भी उसी अनुसार हम लोग कार्य कर रहे हैं और उसी पारदर्शी प्रामाणिकता की राजनीति को लोगों ने स्वीकृत किया है और हमारे विकास के कार्यों को लोगों ने अधोरेखित किया है। इसलिए बहुत बड़े पैमाने पर महाराष्ट्र में भारतीय जनता पार्टी को जीत मिली। मुंबई के चुनाव में इसी पारदर्शिता के एजेंडे पर भारतीय जनता पार्टी चुनाव लड़ी थी और लोगों ने बहुत बड़ा जनसमर्थन भारतीय जनता पार्टी को मुंबई में भी दिया और 31 से सीधे 82 तक भारतीय जनता पार्टी इन चुनाव में पहुंची। और ज्ञात होगा कि किसी भी पार्टी को 114 सीटें ये नहीं मिली, लेकिन बड़ी पार्टी के रूप में शिवसेना को 84 और उसके ठीक पीछे 82 सीटें ये भारतीय जनता पार्टी को मिली। इसका मतलब यह है कि एक प्रकार से दोनों को यहां पर मैंडेट मिला है और इसलिए भारतीय जनता पार्टी ने महापौर का चुनाव लड़ना चाहिए या नहीं लड़ना चाहिए, इसके ऊपर हमारी कोर कमेटी में चर्चा हुई। इस चर्चा में यह निर्णय हुआ कि चूंकि किसी को भी बहुमत नहीं है और अगर इस चुनाव को जीतना है तो अलग अलग पार्टियों की मदद के बाद ही हम इसको जीत सकते हैं। और जिस विश्वास के साथ हमारी पारदर्शिता को लोगों ने स्वीकृत किया है, इस प्रकार से अगर हम लोग अलग अलग लोगों को जोड़कर सत्ता को कायम करेंगे, महापौर का चुनाव जीतेंगे, तो शायद एक प्रकार से लोगों ने जो हमारे ऊपर विश्वास दिखाया है उसका अनादर होगा। और इसलिए 2 ही सीटें ज्यादा क्यों न मिली हो, लेकिन शिवसेना को 2 सीटें ज्यादा मिली है, इसलिए वे महापौर का चुनाव लड़े। भारतीय जनता पार्टी ने निर्णय किया है हम महापौर का चुनाव नहीं लड़ेंगे, हम उपमहापौर का चुनाव नहीं लड़ेंगे। स्टैंडिंग कमेटी में हमारी पद्धति के अनुसार परसेंटेज ऑफ कारपोरेटर्स इस पर नियुक्तियां होती है, उसमें बीजेपी के 10 लोग जाएंगे, शिवसेना के भी 10 लोग जाएंगे। फिर भी भारतीय जनता पार्टी स्टैंडिंग कमेटी के अध्यक्ष का चुनाव नहीं लड़ेगी। हम पारदर्शिता के पहरेदार इस रूप में हमारे नगर सेवक महानगर पालिका में काम करेंगे। जो मुंबई के हित के प्रस्ताव होंगे उन प्रस्तावों पर भारतीय जनता पार्टी पूर्ण रूप से शिवसेना को मदद करेगी, लेकिन जहां पर पारदर्शिता का प्रश्न होगा वहां पर किसी भी छोर पर जाकर भारतीय जनता पार्टी पारदर्शिता को कायम करने के लिए मुंबई की महानगर पालिका में लड़ाई करेगी। हम लोग विपक्ष में नहीं बैठेंगे, विपक्ष के नेता पर हम क्लेम नहीं करेंगे, हम लोग सत्ता पक्ष का ही साथ देंगे, लेकिन ये साथ देते समय पारदर्शिता ये इसका मायना होगा, ये हमने तय किया है। साथ ही में इस महानगर पालिका के नगर निगम के चुनाव से पहले हमने घोषणा की थी कि नगर निगमों का जो कार्य है उसमें ज्यादा पारदर्शिता आनी चाहिए और इस पारदर्शिता को लाने के लिए मुंबई सहित सारे नगर निगमों के
जो कानून है, उसके जो नियम है, उसकी जो कार्य पद्धति है, इसका अभ्यास करने के लिए एक त्रिसदस्यीय समिति हम लोग तैयार कर रहे हैं। ये समिति आने वाले 3 महीने में इसका अभ्यास करके हमको एक रिपोर्ट देगी, जिस रिपोर्ट के आधार पर कानून में संशोधन करना होगा तो वो संशोधन किया जाएगा, नियमों में संशोधन करना होगा तो वो किया जाएगा, और कार्य पद्धति में बदलाव करना होगा तो वो किया जाएगा, जिसके माध्यम से पारदर्शिता को हम लोग महानगर पालिकाओं के, नगर निगमों के कार्यों में प्रस्थापित करने की कोशिश करेंगे। एक चीज और हमने ये निर्णय लिया है, हमने महानगर पालिका के चुनाव से पहले कहा था, महाराष्ट्र में सम्मानीय लोकायुक्त काम कर रहे हैं, उपलोकायुक्त काम कर रहे हैं, उनका जुरिस्डिक्शन पूरा महाराष्ट्र है, और लोकायुक्त उपलोकायुक्त का जुरिस्डिक्शन भी तय करते हैं। लेकिन मुंबई एक बहुत बड़ा शहर है, और इसलिए हमने कहा था कि यहाँ पर प्रशासन में अधिक पारदर्शिता आए। इस दृष्टि से हम लोग एक और उपलोकायुक्त को नियुक्त करेंगे, और माननीय लोकायुक्त जी को सरकार ये निवेदन करेगी कि इन उपलोकायुक्त को मुंबई के लिए वो वहां पर रखे और उनको मुंबई का जुरिस्डिक्शन दे। इस प्रकार का भी निर्णय हमने लिया। तुम्ही म्हणताय की सीएम शिवसेनेला साथ दे, शिवसेनेची साथ तुम्ही घेणार म्हणताय, त्यांना गरज पडल्यास मतदान करणार, तुमची साथ त्यांना हवी आहे का, याबाबत काही बोलणं झालंय? नाही, असं आहे की त्यांना साथ हवी आहे की नाही हवी हे त्यांनी ठरवायचं आहे, तो प्रश्नच नाही आहे। आमचा निर्णय आम्ही केलेला आहे। आमचा निर्णय हा आहे की आम्ही सकारात्मक दृष्टिकोनातून समोर चाललो। पहिला प्रश्न मुंबईचा प्रश्न सुटलेला आहे। अनेक जिल्हा परिषदा अशा आहेत की जिथे जर शिवसेनेची मदत लागली तर सत्ता बसू शकेल, याबाबत ठरलंय का? म्हणजे मुंबई झालं तर इतर ठिकाणी आता युतीमध्ये महापालिकेच्या बाबत नाही, त्याच्या संदर्भात चर्चा होईल। एक सवाल है कि आज बीजेपी ने एक तरह से जो स्टैंड लिया है, कहीं ना कहीं शिवसेना बीजेपी में जो तलखियां थी, जो दूरियां थी, वो कहीं ना कहीं मिटाने में कामयाब हो रहेंगे और आगे देखिए, कल हमारी कैबिनेट की बैठक हुई। कैबिनेट के बैठक में शिवसेना के मंत्री कल सम्मिलित हुए। सारे विषयों के ऊपर हमने एक मत से कल निर्णय किए, और मुझे लगता है कि उन्होंने भी इस बात को साफ किया है कि राज्य सरकार में वो हमारे साथ में है। और जहां तक ये निर्णय का सवाल है, मुंबई के मद्देनजर हमने ये लिया हुआ निर्णय। मुख्यमंत्री एक सवाल ये है, मुख्यमंत्री एक सवाल है कि आप लोकायुक्त दे रहे हैं, आप लोकायुक्त उपलोकायुक्त दे रहे हैं, और मुंबई म्युनिसिपल कमिश्नर भी डायरेक्ट आपको रिपोर्ट करते हैं। पारदर्शिता के मुद्दे पर और ज्यादा तेजी से शिवसेना को घेरने की कोशिश उनके ही घर में या उनके ही गुफा में, जैसा आपने कहा था, और घेरने की कोशिश है। उपलोकायुक्त भी आप दे रहे हैं, मुंबई म्युनिसिपल कमिश्नर भी आपको रिपोर्ट कर रहा है। देखिए, उपलोकायुक्त का जो पद है ये संवैधानिक पद है, ये हमको रिपोर्ट नहीं करता, ये पूरे तरीके से स्वायत्त है। 8 नगर पालिका है तो महानगर पालिका है, सीधी भारतीय जनता पार्टी के पास है, पूरा बहुमत हमारे पास है। उसके बावजूद हमने ये तय किया है कि पारदर्शिता के मद्देनजर इस प्रकार की समिति तैयार की जाएगी। मुझे लगता नहीं कि किसी पार्टी को सामने रख के इसका विचार किया जा रहा है, व्यवस्था को कायम करने का प्रयास है। मनोमिलन झालं तर म्हणायचं का उद्धव ठाकरेंचं तुम्ही अभिनंदन केलं, दोघं तुम्ही बोलला का गुण्या गोविंदाने नांदणार, सगळं ठीक होणार? आम्ही गुड्या गोविंदानेच मानतोय। पण चुकीचा मेसेज जाऊ नये म्हणून शोधलेला मध्य मार्ग आहे का? आणि आत्ताच्या घडीची सगळ्यात महत्त्वाची राजकीय घडामोड आहे, विरोधी पक्ष म्हणून भाजप बसणार नाही। मुंबई महानगरपालिकेची महापौर पदाची निवडणूक भाजप लढणार नाही। डेप्युटी मेयर पदाची देखील निवडणूक भाजप लढणार नाही। स्टँडिंग कमिटीची देखील निवडणूक भाजप लढणार नाही। स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईतील पत्रकार परिषदेमध्ये ही घोषणा केलेली आहे। मुंबईत भाजप महापौर निवडणूक लढवणार नाही। आणि याच महत्त्वाच्या राजकीय घडामोडी संदर्भात आपण अधिक चर्चा करूया। जी 24 तासचे मुख्य संपादक डॉक्टर उदय निरगुडकर आपल्यासोबत आहेत। उदय सर, अत्यंत महत्त्वाची घडामोड आहे। मुख्यमंत्र्यांनी असं सांगितलं, आम्ही कुठलीच निवडणूक लढवणार नाही, मात्र पारदर्शकतेचे पहारेकरी म्हणून आम्ही काम करू। मुख्यमंत्र्यांच्या या सगळ्या स्टेटमेंटचं, विधानाचं कसं विश्लेषण कराल? सर्वात मोठा पक्ष हा शिवसेना आणि त्याच्या खालोखाल 2 जागा कमी मिळवून भारतीय जनता पक्ष आणि अत्यंत कमी संख्याबळावरचे इतर विरोधी पक्ष। त्यामुळे जर सत्ता स्थापन करायची असेल तर या दोन्ही पक्षांनी एकत्र येण्याशिवाय दुसरं कुठलंही राजकीय समीकरण बसू शकत नव्हतं। अर्थात शिवसेनेनं स्वतः एक वेगळी तयारी चालली होती, संख्याबळ स्वतःपर्यंत आणायची, पण त्यात त्यांना काही यश येईल असं काही दिसत नव्हतं। त्याचबरोबर भारतीय जनता पक्षालाही स्वतंत्रपणे काही यश येईल असं दिसत नव्हतं।
त्यामुळे या पार्श्वभूमीवर सत्तेसाठी कुठलीही तडजोड एकमेकांची करायची तयारी शिवसेना आणि भाजप दोघांची नसल्यामुळे त्यांच्यामध्ये कोणत्याही स्वरूपाचा समझोता झाला नाही हे यातून स्पष्ट होतंय. भाग क्रमांक 1. त्यानंतर मग विरोधी पक्षात त्यांच्या बसण्याऐवजी हा एक तिसरा मार्ग त्यांनी निवडलेला आहे. तो मध्यम मार्ग ज्याला आपण म्हणू अशा स्वरूपाचा मार्ग आहे आणि एक प्रकारे आपलं अस्तित्व आणि आव्हान हे दोन्ही महानगरपालिकेत जिवंत ठेत ही खेळलेली एक चतुर खेळी आहे असं माझं या संदर्भातलं प्रतिपादन आहे. अगदी बरोबर उदय सर, ही चतुर खेळी आहे भाजपची. मात्र भाजपला असं करणं का भाग पडलं? भारतीय जनता पक्षाला भाग पडले याची 3 कारणं. एकतर त्यांची संख्याबळ हे त्यांना 114 पर्यंत आणता आलं नाही. नंबर 2, ते सर्वात मोठा पक्ष म्हणूनही निवडून आले नाहीत. नंबर 3, जे इतर विरोधी पक्ष आहेत ते इतर विरोधी पक्ष त्यांच्या बरोबर येतील अशी सुतराम शक्यता नाही. त्यामुळे कोणत्याही जोडतोडच्या गणितांनी ते 114 पर्यंत पोहोचू शकत नाहीत. अर्थात तसं शिवसेनाही पोहोचू शकत नाही. हे सगळं माहिती असल्यानंतर शिवसेनेबरोबरच्या समझोत्याचे सगळे मार्ग बंद झाले हे जेव्हा त्यांच्या लक्षात आलं त्यावेळेला त्यांनी हा मार्ग निवडलेला आहे. उदय सर, एक तिसरा महत्त्वाचा प्रश्न आहे तो म्हणजे मुख्यमंत्री असे म्हणालेत की आम्ही पारदर्शकतेचे पहारेकरी म्हणून राहू, मात्र आम्ही विरोधी पक्षात देखील बसणार नाही. शिवसेना भाजप संबंधांवर याचा काय परिणाम होईल? मला पहिलं म्हणजे असं वाटतं की एक प्रकारे मुख्यमंत्र्यांनी पारदर्शकतेचा मुद्दा न सोडता अनेक ज्या गोष्टींचं सुतोवाच शिवसेना नेतृत्वाकडे, शिवसेनेच्या नेत्यांकडे भ्रष्ट मार्गाने आलेला पैसा ज्याचा उल्लेख किरीट सोमय्या यांनी आपल्या आरोपांमध्ये केलेला होता प्रचाराच्या दरम्यान, त्या सगळ्याचा पाठपुरावा करायला आता भाजप मोकळा आहे. नंबर 1. नंबर 2, त्यांनी आता जी एक कमिटी गठन केलेली आहे की ज्याचा रिपोर्ट आल्यानंतर या सगळ्या कारभारातल्या सुधारासंदर्भातली पावलं ते उचलतील. हे एक प्रशासनिक सुधाराचं महत्वाचं सुतोवाच त्यांनी केलं आहे. आणि तिसरं म्हणजे शिवसेनेला एक प्रकारे सतत ज्याला आपण म्हणतो धारेवर किंवा सतत काय ज्याला म्हणतो कीपिंग देम ऑन टोज ज्याला इंग्रजीमध्ये म्हणतात की कोणते बेसावध किंवा कायम सावध राहावं लागेल यापुढे शिवसेनेला अशा स्वरूपाचा पारदर्शकतेचा पहारेकरी ही भूमिका त्यांनी घेतलेली आहे. विरोधक नाही तर काही तात्विक मुद्द्यांचा आग्रही अशी ती भूमिका आहे. अगदी बरोबर उदय सर, अत्यंत विस्तृत असं आणि सखोल विविध अंगाने तुम्ही विश्लेषण केलेलं आहे. भाजपची ही चतुर खेळी आहे असंच म्हणावं लागेल. तुम्ही केलेल्या विश्लेषणाबद्दल धन्यवाद. Zee24 तासचे मुख्य संपादक डॉक्टर उदय निरगुडकर यांनी जी आता भाजपने भूमिका आता जाहीर केलेली, मुख्यमंत्र्यांनी जी भूमिका जाहीर केलेली आहे की मुंबईमध्ये महापौर पदाची निवडणूक भाजप लढणार नाही, त्याबद्दल डॉक्टर उदय सरांनी आता विश्लेषण केलेलं आहे. केवळ महापौर पदच नाही तर मुंबई महानगरपालिकेतल्या कुठल्याही समितीची म्हणजे उपमहापौर पदाची देखील, स्थायी समितीची देखील आणि इतर कुठल्याही समितीची निवडणूक भाजप लढणार नाही. मात्र त्याच वेळेला भाजप विरोधी पक्षात देखील बसणार नाही. जे काय समर्थन लागेल शिवसेनेला ते देऊ आम्ही, मात्र पारदर्शकतेचे पहारेकरी म्हणून आम्ही दक्ष असू, आमचं लक्ष राहील. Zee24 तास रहा एक पाऊल पुढे.